आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। विकासकाच्या गलथान कारभारामुळे 2 वर्षांपासून टँकरचे पाणी पिण्याची वेळ, रहिवाशांचा आरोग्य प्रश्न ऐरणीवर। कल्याण पश्चिमेतील हायफाय भव्य गृहसंकुलातील सदनिका घेतलेल्या रहिवाशांना विकासकाने 2 वर्षांचा मेंटेनन्स सदनिका घेताना घेऊन देखील सुविधा न देता गलथान कारभार करीत असल्याने गृहसंकुलातील रहिवाशांनी या गृहसंकुलाच्या प्रवेशद्वाराजवळच ठिय्या आंदोलन करीत विकासकाचा निषेध करीत आपल्या समस्या निवारण करण्याची मागणी केली आहे। कल्याण पश्चिमेतील बिर्ला वन्य या हायफाय गृहसंकुलाच्या विकासकाने सदनिका खरेदी करताना 2 वर्षांचा आगाऊ मेंटेनन्स घेऊन देखील सुविधा देत नसल्याचे संकुलातील रहिवासी अशोक बोरनारे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगत संदर्भित विकासकाने CCOC अद्याप दिलेली नसून अम्युनिटी सुविधा देखील मार्गी लावलेल्या नसल्याचे, तसेच टँकरने होणाऱ्या खराब पाण्यामुळे रहिवाशांना आजारांना सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने आरोग्य प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे। विकासकाने सोसायटी हँडओव्हर केली नसल्याने घेतलेल्या 2 वर्षांचा मेंटेनन्स खर्च पाहता सोयी सुविधा देणे त्याचे काम असून देखील टाळाटाळ करीत असल्याने या गृहसंकुलातील संतप्त रहिवाशांनी काळ्या फिती लावत गृहसंकुलातील प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करीत निषेध केला आहे। तसेच विकासकाने आमचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी देखील केली आहे। नमस्कार, मैं अनिल मिश्रा संदीप सिंह जी के साथ और हमारे सारे बिरला वन्या रेसिडेंट्स के साथ यहाँ हम एक सत्याग्रह के पोजीशन पे खड़े हैं। इस पे हमें मजबूर किया गया है। बिरला एस्टेट्स के जो आला अधिकारी हैं उनके वजह से पिछले 1.5 साल से हम लगातार निरंतर प्रयास कर रहे हैं, एक कमिटी के थ्रू, एक रिप्रेजेंटेटिव के थ्रू, इंडिविजुअल थ्रू, कि हमारे मेल्स के थ्रू कम्युनिकेशंस, हमारे पास सारे कम्युनिकेशंस हैं जिस पे हम कोशिश कर रहे हैं कि हमारी सारी चीज़ें एक पूरी तरीके से कंप्लीट की जाए, पर वो लोग हमें हर बार नज़रअंदाज करते हैं। सबसे पहला पॉइंट जो उन्होंने फ्लड वॉल एक किया था, उसके बाद से हमने उनको बोला था कि हर महीने उनको मीटिंग लेना है, वो मीटिंग्स नहीं होती है। कैंप चार्जेस उन्होंने जो हमारे ऊपर लगाए हैं उसका कोई डिटेल बाइफर्केशन नहीं दिया गया है। हमने 2 साल के लिए, जब हमने फ्लैट लिया था तो सेल करने के टाइम पे क्लियरली बोला गया था 2 साल का मेंटेनेंस चार्जेस है, बट वो उन्होंने 1 साल के अंदर ख़त्म कर दिया है। और OC आया है नहीं आया है उसका कोई डिटेल नहीं दिया गया है। उन्होंने कहा था हर महीने मीटिंग लेंगे, पर एक बार आके उसके बाद 2-2 महीना गायब हो जाते हैं। और जब हम यहाँ पे कुछ ऐसा सत्याग्रह करते हैं तो वो बोलते हैं कि आप ये गलत कर रहे हो। आप देख सकते हैं टैंकर आ रहा है, हमको हर रोज़ बोरवेल का पानी पीना पड़ता है, और जो पानी हमारे घरों में आता है उसमें कीड़े हैं, सफ़ेद पानी, काला पानी, मिट्टी, ऐसे पानी दे के बेसिक नेसेसिटी ना देते हुए ये हमसे डबल मेंटेनेंस चार्ज करके जो 2 साल के लिए हमने मेंटेनेंस दिया था वो 1 साल में इन्होंने ख़त्म किया है। बिरला वन्या के सारे रेसिडेंट्स इससे बहुत ज़्यादा क्रोधित है, और हमारी सीधी मांग है कि जो भी आला अधिकारी है वो ये कॉर्पोरेट खेला बंद करे हमारे साथ, और क्लियर हमारे साथ आके यहाँ बात करे जिस पे सब रेसिडेंट्स की मंजूरी हो, और सब जिस पे राज़ी होते हैं वो चीज़ के हिसाब से हमें आगे जाना है बेसिक नेसेसिटी कंप्लीट होने के बाद। बोरनारे C1902 मध्ये राहतो मी। बिर्ला वन्यामध्ये या हिशोबाने फ्लॅट घेतला की बिर्लाचं मोठं नाव आहे, कल्याणमध्ये फिरल्यानंतर बिर्लाचं मोठं नाव आहे म्हणून मी इथे फ्लॅट घेतला। पण ज्या हिशोबाने त्यांनी जे कमिटमेंट आम्हाला ॲग्रीमेंटमध्ये दिल्या होत्या ते एकही कमिटमेंट त्यांनी पूर्ण न करताना आम्हाला जे कॅम्प चार्जेस लावलेले आहेत ते त्यांनी हटवायला पाहिजे। आम्ही 2 वर्षाचा मेंटेनन्स ऑलरेडी त्यांना दिलेला आहे, आणि CCOC न मिळताना त्यांनी जे आम्हाला चार्जेस लावलेले आहेत ते अनधिकृत आहेत असे मला तरी वाटते, कारण की आम्ही 2 वर्षाचा मेंटेनन्स आधीच पूर्ण दिलेला आहे, तर 2 वर्षानंतर त्यांनी मेंटेनन्स चार्जेस लावायला पाहिजे। आणि आम्ही जे म्हणतो की हमारी मागे पुरी करो, त्यांनी जे कमिटमेंट केलं ते त्यांनी पूर्ण करावे। आमची मागे सोडा, तुम्ही जे कमिटमेंट आम्हाला ॲग्रीमेंटमध्ये दिलेलं आहे ते त्यांनी पूर्ण करावे ही आमची अपेक्षा आहे। त्यांनी कॅम्प चार्जेस 2 वर्षाचे घेतले आहेत, त्याच्यानंतर त्यांनी ते सुरू करावे, आणि बाकीच्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत, ते पूर्ण करावे। आम्ही टँकरचं पाणी पितो आहेत, ते बिस्लरीचं पाणी पित आहेत, त्याच्यामुळे रोगराई वाढलेली आहे, लोकांना त्रास होतो आहे। बरेचशा लोकांना हॉस्पिटल 2-4 लोकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, त्यांना सांगितलं गेलं टायफॉईड झाला। टायफॉईड कशामुळे? तर पाण्यामुळे। आलं का लक्षात? तर त्यांनी या सर्व गोष्टी पूर्ण कराव्यात, ही आमची साधी आणि सोपी अपेक्षा आहे बिर्ला वन्याकडून।